रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। समुद्रात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून 4 जण अद्यापही बेपत्ता आहेत। हे सर्व पर्यटक छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत। 19 जणांचा हा गट शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास समुद्रात उतरला होता। मात्र पाण्याचा आणि मोठ्या लाटांचा अंदाज न आल्यानं 5 जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले। यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून 4 जणांचा शोध सुरू आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि जीवनरक्षकांनी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं। मात्र समुद्रातील प्रबळ प्रवाहामुळे बेपत्ता पर्यटकांचा शोध घेताना प्रशासनाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे। पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बोटीच्या सहाय्यानं बुडालेल्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण अद्यापही 4 जण सापडलेले नाहीयेत। या दुर्घटनेमुळे संपूर्ण गणपतीपुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। पर्यटकांनी समुद्रात उतरताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे। वारंवार अशा घटना गणपतीपुळे परिसरात होत असतात, तरी देखील लोक समुद्रात जाणं टाळत नाहीत। धोक्याचा अंदाज नसताना सुद्धा ते पाण्यामध्ये उतरतात आणि त्यांच्या जीवाचं बरं वाईट होतं। या घटनेमुळे गणपतीपुळे आणि रत्नागिरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आज गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान 19 छत्रपती संभाजीनगर चे बिडकींचे काही मुलं इथे समुद्रामध्ये पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले असतात। त्यातील 5 जण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। सध्या कोस्टगार्ड आणि इतर मच्छीमार बांधवांच्या बोटींनी त्यांचा शोध सध्या सुरू आहे। पोलीस घटनास्थळी दाखल आहे। डीएसपी नितीन बगाटे आणि आमची पूर्ण टीम या कार्यासाठी लागलेली आहे। बाकी मुलांना वाचवण्यात यश आलेलं आहे। बाकी 14 मुलं इथे सुखरूप आहेत। जे मध्ये मुले गेलेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे ते असे की आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने, यश कांबळे हे 5 मुलं समुद्रामध्ये गेलेले आहेत वाहून। त्यांचा शोध सध्या सुरू आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहे।